फोरम ऑफ उल्लासनगर मैन्युफैक्चरर्स के अध्यक्ष श्री पीतू राजवानी को 8 अगस्त को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन डोंबिवलीतील अनेकांनी नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय। यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मनसे नेते राजू पाटील यांनी मनसे वैद्यकीय कक्षाच्या कार्यकारिणी जाहीर केली। तसेच डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांनी लवकर मनसेच्या वतीने दिव्यांग सेल स्थापना केली जाणार असल्याचं सांगितलंय। यावेळी नेते राजू पाटील म्हणाले, मनसेमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना कळलं आहे, इतर पक्षात जो सन्मान मिळत नाही तो सन्मान मनसे पक्षात मिळतो। तसेच वैद्यकीय क्षेत्रात नागरिकांना मदत मिळावी म्हणून मनसे वैद्यकीय कक्ष स्थापन केला। आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सूचना केली की आपल्याला मनसेचे कार्यालय बनवायचे आहे। राजू पाटील म्हणाले, बनवू आपण, आपल्याकडे मेहनतीचा पैसा आहे। बीफ एक्सपोर्ट करणाऱ्यांना कंपन्या काय आमच्या पक्षाला डोनेट करत नाहीत असं बोलत राजू पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला टोला मारलाय। जरांगे पाटील हे ज्या पद्धतीने लढले, त्यांनी ज्या पद्धतीने उपोषण केलं, आम्ही स्वतः त्यांचं समर्थन केलंय। जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी या माझ्या सहकारी यांना मराठवाडा येथे जाण्यासाठी आम्ही मदत केली आहे। जरांगे पाटील यांचं जिथे आंदोलन चालू होतं तिथे आम्ही जाऊन स्वतः सहभाग घेतलाय। राज ठाकरे स्वतः तिथे गेलेत। राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांना सांगितलं होतं, राजकारणी निगरगट्ट आहे, तर आज तेच झालं। नवी मुंबई जो GR दिला होता त्याचं पालन झालेलं नाहीये। लोकसभेला जरांगेचा इसका दिसल्यावर विधानसभेच्या वेळेस त्यांना परत गाजर दाखवलं गेलं, त्याचा वापर करून घेतला गेला। राजू पाटील यांनी असा टोला सत्ताधारी पक्षाला लगावलाय। तुम्ही पाहिलं असेल की आमचे काही महिला गेल्या होत्या किंवा 14 गावातले काही पदाधिकारी गेले होते किंवा आता काही गेलेले पदाधिकारी आले। हे एक क्षणापुरते काहीतरी विचार करून डोक्यात आणून, तरुण पोरं असतात काहीतरी डोक्यात विचार घेऊन जातात आणि मग तिथे गेल्यावर पस्तावा होतो। असे बरेच प्रकार आमच्या कानावर येतात। मग ते सांगतात की दादा नाही, आम्हाला साहेबांच्या पुढे कुठे जाता नाही येत। जी मजा या पक्षात काम करायला आहे, तरुण रक्ते आणि दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांना त्यांचे लिमिटेशन समजतात आणि आम्ही मोठ्या मनाने त्यांना प्रवेश देतो। परंतु जे कोणी पैसा किंवा आर्थिक व्यवहार करून गेले असतील त्यांना आम्ही घेत नाही, हे तेवढंच करायचं नाहीच आहे ना। म्हणजे काय, ते फक्त यंत्रणेप्रमाणे कार्यकर्त्यांना राबवत असतात, टास्क देत असतात आणि मग असे आमच्या सोबत काम केलेले जे तरुण पोरं असतात त्यांना गेल्यावर पस्तावा होतो की ज्या प्रकारे यांत्रिक पद्धतीने तिथे काम करावं लागतं। समजतं की खोटं बोलायला सांगतायत, खोटं हिंदुत्व गळ्यात मारतायत, खोट्या गोष्टी बोलायला लावतायत, ते पटत नाही ते पोरांना, मग ते येतात। त्याला आम्ही यांत्रिक बोललो। दादा पाटील ज्या पद्धतीने लढले किंवा उपोषणं केली, आम्ही स्वतः त्यांना समर्थन केलेले। मी कित्येक माझ्या सहकार्यानं जायला, म्हणजे मराठवाड्यात त्यांच्या इकडे जायला गाड्या वगैरे करण्यासाठी आम्ही इकडंही मदत केलेली आहे। त्यांची इथे आंदोलनं चालू होती, तिथे जाऊन आम्ही बसलेलो। मान्य राजसाहेब तिथे गेलेले, त्याच वेळेस मान्य राजसाहेबांनी जरांगे दादांना सांगितलं होतं की हे राजकारणी निगरगट्टे आहेत, तुम्हाला फसवतील। आज तेच झालं। नवी मुंबईत जो GR दिला त्याचं पालन झालं नाहीये। त्यानंतर पुढे ज्या नोंदी दिल्या त्यांना, लोकसभेला जरांगे दादांचा हिस्सा दिसल्यावर विधानसभेच्या वेळेस त्यांना परत काहीतरी गाजरं दाखवली, त्यांचा वापर करून घेतला। वापर केला असंही नाही बोलता येणार, ते खूप सुज्ञ आहेत जरांगे दादा। परंतु त्यांनी एक चान्स दिली की चला आपण यांना चान्स देऊया, गोष्टी बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत, दुसरं सरकार आलं येणार नाही। त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं मदत झाली या दोन्ही पक्षांना आणि आता मान्य राजसाहेब बोलले तेच दिसून येते। आमच्या सहकार्याने आम्हाला विनंती वजा सूचना केली की एक पक्षाचं मोठं कार्यालय बनवायला पाहिजे। बोलू बनवू आपण, आपला मेहनतीचा पैसा आहे, काय बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आमच्या पक्षाला डोनेशन देत नाही, त्या अनुषंगाने बोललो आमच्या पद्धतीने आम्ही बनवा। त्यांना एक दिलासा दिला। आणि कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।